लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा म्हणजे 27 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आज त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम खूप सॉलिड रंगला आहे बरं का. काल आपण शेवटी सीन पाहिला होता ना की काव्य आणि नंदिनी हॉलवर आले आहे. तिथे त्यांच्या लग्नाच्या काव्य तिथे नंदिनीला म्हणते की ताई फक्त मेहंदी नाही, आपलं आयुष्य आता अख्ख्या रंगाने प्रेमाच्या रंगून जाणार आहे. तेवढ्यात आता त्यांच्या आश्रमातल्या सगळ्या मैत्रिणी आल्यात नंदिनीच्या आणि नंदिनी काव्य त्यांना बघून खूप खुश होतात. आता या सगळ्याजणी कौतुक करतात त्यांच्या देखण्या रूपाचं. सगळे म्हणतात काव्य नंदिनी तुम्ही किती गोड दिसतायत दोघी जणी. आता काव्याची आणि नंदिनीची दृष्ट पण काढतात या सगळ्या जणी आणि मग नंदिनीला म्हणतात चल नंदिनी काव्य चल लवकर चल मेहंदी काढायला उशीर नको व्हायला. आणि प्रेक्षकांना तिथून पुढे तुम्हाला कमीत कमी 13 मिनिट म्युझिक तिथून पुढे त्यांनी फक्त असे काही दृश्य दाखवले जे गाण्यामध्ये चित्र आहेत. आणि आता सगळे डिप्रिक्स तुम्हाला ऐकायचे बरं का. जीवा आणि पारची एंट्री दाखवली आहे, त्यांचं ऑप्शन केलं जातं. आल्या आल्या खुश होते दोघे जणी. पण तिथे बॅकग्राऊंडला तुम्हाला जे गाणं ऐकणार आहे ना, मेहंदी रंगली ग शुभ मुहूर्ताची, काय ते गाणं आणि काय गोड गोलजिरे नवरी सजली ग पारची पोस्ट छान झाली आहे बरं का. आता आपल्याला पार्थ आणि जीवा पण ते प्रेमानंतरच्या लग्नाचं तुमचं स्वागत आहे तो बोर्ड बघितलाय ना बरं का. आणि हे दोघे सुद्धा नंदिनी आणि काव्य प्रमाणे त्या बोर्डाच्या समोर स्वतःची सेल्फी घेत आहे. लय भारी दाखवले त्यांनी. ऍक्च्युली आजचा एपिसोड प्रेक्षकांनो हा एपिसोड तुम्हाला टीव्हीवर बघायला खूप छान जास्तीच वाटेल कारण त्यांनी 13 मिनिटे म्युझिक दाखवले. आता यांची एंट्री झाली आहे. आलेले पाहुणे सगळे त्यांच्याशी बोलताय पण या दोघी जण लक्ष मात्र काव्य आणि नंदिनीकडे, अर्थात जीवाचं लक्ष नंदिनीकडे आणि पार्थचं लग्न काव्याकडे. सगळेजण गेल्यावर हे दोघे पण निहाळत असतात आपल्या आपल्या नवऱ्यांना. आणि आता नंदिनी अशी गोड लाजते जीवाला बघितल्यावर. हे दोघे जण आता असं गुडघ्यावर बसतात आणि या दोघींना असे प्रेमाचे काय म्हणतात ते असं खानाखुना करतात. मला एक्झॅक्टली शब्द नाही कळत काय सांगावं काव्याला. आता बघून पार्थ स्माइल करतो, काव्य पण त्याला बघून गोड स्माइल करते. मग हे दोघे जण असं त्यांचं हृदय दाखवतात बोटांनी. ते आजकाल करतात ना खानाखुना जे वाले, तसं काहीतरी चालू असतं. पार्थ आता काव्याला असं लांबून फ्लाइंग किस देतो, जीवा पण देतो, असं त्यांचे हृदय दाखवतो. इथे आता तुम्हाला कुठलं गाणं ऐकू येणार आहे ना सांगू. चांदणे राती झगमग तारा तुटलाय दिसतो अंबरात तारा, कधी तू गाणं आहे ना प्रेक्षकांनो. आता काहीतरी रिमिक्स केलं बरं का यांनी आणि आय थिंक सो हे गाणं ना गायलेलं आहे कोणीतरी. खूप मस्त वाटते बरं का. म्हणजेच वेगळ्याच कुठल्या तरी गायकाने गायलं आहे, हे ओरिजिनल गाणं नाही वाटतंय. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला हे सगळं गाणं ऐकू येणार आहे आणि या कपलच्या अशा खानाखुना बघायला मिळणार आहे. काव्य पार्थकडे बघते तशी गोड गोड लाजते, त्याला रिस्पॉन्स देते. तो जेव्हा अशा खानाखुना करतो तेव्हा ती त्याला रिस्पॉन्स देते. एक्झॅक्टली नंदिनी पण तेच करते. जीवाला ती असं काही खुणवते. खूप छान दिसते नंदिनी आणि तो पण तिला असं लांबूनच फ्लाइंग वगैरे असं काय देतो आणि मग नंदिनी त्यावर अशी पोच देते. म्हणजेच तिला थंडगार वारं लागलंय बरं का. हे कुछ ज्यादाच हो गया ना. पण आता काय बाबा गोड 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 गुलाबी गुलाबी वागणं चालू आहे सगळं. नवरीशी नवरदेवाशी तेवढ्यातच मिनी येते. तिथे त्यांचे हे स्वर हातवरे चालू असतात तेव्हा मिनी आता त्यांचे कान थरते बरं का दोघांचं आणि त्यांना तिथून पिटावते. तेव्हाच युगंधर पण आलाय तिथे. आणि प्रेक्षकांनो काय सगळ्यांचे कमेंट होत्यात की मिथुन काकांची फॅमिली गायब आहे. खरंच की मिथुन काका एवढे महत्वपूर्ण रोल होता या मालिकेमध्ये, त्यांना लग्नात का बरं गायब केलं असेल. तर मालिनी आता या दोघांना तिथून उठवते. युगंधर येतो बरं का. तेवढ्यात मालिनी या दोघांना त्यांचे कपडे द्यायला लावते युगंधरने आता पिशवी आणली आहे बरं का या दोघांच्या कपड्याची आणि त्यांना पिशवी देते. आणि आता हे युगंधरला तिथून पिटावायला बरं का कारण त्यांना अजूनही खानाखुना करायच्या बाकी होत्या. ओ माय गॉड, रम्या कसली दिसते प्रेक्षकांना. रम्याची एंट्री दाखवली आहे. रम्याला वसवत्या वॉर्न करत असते, बाई काही करू नको ग. पण रम्या म्हणजेच हे पण सगळं म्युझिकल चालू आहे बरं का. अजूनही एकही डायलॉग त्यांनी ऐकवलं नाही. असे वसुआत्या त्यांच्या हाताने हळकुंड त्यांच्या उखाण्यामध्ये टाकत असतात आणि हळकुंड तिथे ते सगळ्या म्हणजेच बायका मिळून ते कुटतात. आता वसुआत्या इतके टेन्शन आलेलं असतं ना प्रेक्षकांनो, त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत असतं आपली पोरगी आता काहीही करू शकते, त्यांना माहीत असतं. त्यामुळे आता
अगदी डोळ्यात तेल घालून रम्याकडे बघतात. त्यांना टेन्शन पण आलेलं आहे. एका डोळ्याने त्यांच्या अश्रू पण आहेत. म्हणजेच अश्रू आणि टेन्शन दोघे कॉम्बिनेशन लय जबरदस्त दिसते. वसू आत्या आता रम्याच्या चेहऱ्यावर मस्त ऍक्टिंग करताना दाखवले. प्रेक्षकांना वसू आत्या रम्या आता अशी छान तयार होऊन येते ना. आधी ती साध्या ड्रेसमध्ये एंट्री करते, नंतर त्यांनी दाखवलं हॉलमध्ये, आणि मग अशी तयार होऊन आली ना तिच्या खोलीतून वसू आत्या सारखी तिच्याकडे बघत असते. आणि इथे बॅकग्राऊंडला गाणे पण ऐकू येतात बरं का प्रेक्षकांना. सगळी म्युझिकल एपिसोड आहे रम्याच्या एंट्रीवर. आता ना त्यांनी असे ते ढाकचिक ढाकचिक म्युझिक दाखवले. रम्याला बघून मालिनीलाही टेन्शन आले. मालिनी आणि नंदिनी एकमेकांना खानाखुना करतात. आणि प्रेक्षकांनो, एक एंट्रीचे थोडे 2-3 फोटो दाखवले आहे. रम्या जेव्हा एंट्री करते ना कार्यालयात, तेव्हा ती ना असं त्यांना बोर्डकडे बघते, तर का ते प्रेमानंतरच्या लग्नात सगळ्यांचे स्वागत आहे होते बोर्डकर बघते, आणि त्या बोर्डजवळ उभी राहून ती पण सेल्फी घेते असं दाखवले. वसू आता तिला चल आता असं खुनत असते, पण रम्या त्यांना म्हणते की आई तू जा. तिच्या एंट्रीवर त्यांनी ढाकचिक ढाकचिक म्युझिक लागलंय. डायलॉग अजूनही एकही तुम्हाला ऐकू येणार नाही. रम्या तिथे सेल्फी काढते आणि वर काव्या आणि पारचं नाव असतं ना, तर तिथे ती तिच्या नावाचे स्टिकर लावते बरं का. म्हणजे सेम टू सेम स्टिकर केलं तिने, फक्त नाव बदललंय. रम्या केलं तिने काव्याच्या जागी. आता तिथे बघा त्यांचे मग मध्ये ते सगळे 3 दाखवलंय.